राज्यात एकूण 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून या समित्यांचं 625 उपबाजार आवार कार्यरत आहेत. मात्र राज्यातील 68 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक तालुका एक बाजार समिती योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार या प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री बाजार समिती योजना राबवण्याचा निर्णय झाला. मात्र मुंबई उपनगर या जिल्ह्यातील कुर्ला, अंधेरी, बोरिवली हा शहरी भाग असल्यानं या ठिकाणी बाजार समित्या स्थापन करणं व्यावहारिकदृष्ट्या संयुक्तिक नाही. त्यामुळे हे 3 तालुके वगळून उर्वरित 65 तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड आणि आजरा या 8 तालुक्यांमध्ये बाजार समित्या स्थापन होणार आहेत. बाजार समिती स्थापन करताना पायाभूत सुविधांसाठी आवश्यक क्षेत्राची निश्चिती करून शासकीय जमीन नाममात्र दरानं देण्याबाबत संबंधित सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधकांनी पणन संचालकांच्या शिफारशीसह महसूल विभागाला प्रस्ताव सादर करावा. आवश्यक सुविधा आणि तांत्रिक सुविधांबाबत स्थानिक गरजा विचारात घेऊन पणन संचालकांनी निकष निश्चित करावेत. किमान मनुष्यबळाची संख्या निश्चित करून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करावेत अशा सूचना देण्यात आल्या. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यातील बाजार समिती स्थापनेसाठी किमान 10 ते 15 एकर जागेची आवश्यकता राहणार आहे. आवश्यक जमीन खरेदी, पायाभूत सुविधा उभारणं, मनुष्यबळाची नेमणूक, त्यांचं वेतन आणि भत्ते अदा करणं तसंच अनुषंगिक बाबींसाठी निधी उभारण्याची कार्यवाही या प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार समित्यांना करायला लागणार आहे.